नमस्कार, शुभांगी ब्लाउज अँड किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा विषय तुम्हाला काही रेसिपीचा वगैरे काहीच नाही, तर डेली वर्क कसं असतं आपलं मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला आज दाखवणार आहे. जेवायचं तुम्हाला वाटतं असं जेवायची तयारी झालेली आहे, पण जेवायच्या पूर्वीची प्रोसेस आणि तिथपर्यंत जाण्याचा आपल्याला वेळ लागलेला किंवा तेवढी मेहनत आपण कशी घेतो. तर सकाळपासूनची दिनचर्या, सकाळी उठले आणि पहिलं आंघोळ झाली आणि लगेच म्हणलं आता घरातले आपले काम असतं आपल्याला फडच्या पुसायच्या. आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी असण्यासाठी तर थोडी हळद घ्यायची, थोडंसं जाडमीठ घ्यायचं आणि लिंबू टाकून फडची पुसून झाली. त्यानंतर आपल्याला बुधवारचा आपला हा ब्लॉग आहे, त्यामुळे त्या दिवशी आमुष होते. त्यानंतर आपण काय केलं, थोडंसं हळद, मीठ, लिंबू आणि हा भीमसेन कापूर एवढं सगळं घेऊन त्यात थोडंसं गुलाबजल गोमूत्र टाकायचं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, उंबरठा पूजन करायचं आहे. तर ते आपण करून घेणार आहोत. तर बघा, तुम्ही एवढं करूनसुद्धा आपल्याला संध्याकाळी मुलांचे दिवेसुद्धा मी ओवळते. मी शॉर्ट व्हिडिओला आपल्याला प्रॉब्लेम झाला आहे, काय झालं आहे ते मला नाही माहिती, त्यामुळे मी शॉर्ट कुठलाही टाकलेला नाही 2 दिवसापासून आणि अजून एक दिवससुद्धा नाही टाकणार. काहून तर त्याला व्ह्यू येत नाही. जर तुम्हाला कोणाला काही माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून माझी तेवढी मदत करा. माझ्या व्हिडिओला काय प्रॉब्लेम झाला आहे मला तर काही समजा नाही, सगळं काही चांगलं असताना. एवढं सगळंच झाल्याच्या नंतर आपण करणार आहोत देवपूजा. देवपूजा आपले देव वगैरे स्वच्छ करून घेतले अमावस्या असल्यामुळे. आणि मुलांचा टिफिन असतो आहे, मला मुलांनासुद्धा सोडून येणार आहे. स्कूलमध्ये पण खूप लाँग व्हिडिओ होता होता, त्यामुळे तो काही मी दाखवलेला नाही आहे. एवढं सगळं आपल्याच्याने शक्य नाही. तर आपण काय केलं, देवपूजा चालू केली. मी चहा घ्यायच्या अगोदर माझ्या अगोदर फडची असते, त्यानंतर सगळं काही असते. आमिष होते त्यामुळे मी उंबरठा पूजन केलं. आपण अगोदर आंघोळ केली तर खूप चांगलं आहे स्वयंपाकाच्या आधी, आणि लगेच देवपूजा असते. त्याच्यानंतर चहासाठी दूध ठेवलेला आहे. चहा बी झाला आणि आपल्या घरी आज पाहुणे येणार होते, तर पाहुण्यांसाठी आपल्याला स्वयंपाक करायचा होता. तर आपण खीर, डाळ भात, वांग्याची भाजी, चपाती आणि भजे वगैरे काढणार आहे. तरी पण भज्याचा ब्लॉग तुमच्यासोबत मला घेता नाही आला. काय कारण असतं घेतलं नाही, तर कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून नाही घेतला, नाही तर घेता आला असता. परत संध्याकाळचं सुद्धा तुम्हाला रुटीन दाखवलेलं आहे. तर बघा, थोडीशी मेथीची भाजी केली. म्हणलं आज अमावस्या आपण ना देवीला जाऊन येऊ, तर घेऊन तो सुद्धा माझ्या ह्याच्यात व्हिडिओ आहे, पण ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर नाही करणार. तुम्हाला जास्त त्रास नको. डेली व्लॉगमध्ये आपण काय करतो आणि किती कामाचा असतं, व्यस्तपणा असतो आपल्या मागं. पण माझं नियोजनपूर्वक काम होतं, त्यामुळे सगळं काही झटपट. मी अख्खा स्वयंपाक एवढा 1 तासात केला. 4 पाहुणे आले तरी पण मी ॲडजस्ट केले. अचानक मला फोन आला त्यांचा. मी मुलांना शाळेत घेऊन गेले आणि त्याला सोडून आल्याच्यानंतर आपल्याला पाहुण्यांचा कॉल आला होता. म्हणलं चला पाहुण्यांसोबत पण त्यांना काहीतरी वेगळं खायला म्हणून आपण मस्त खीर केली. आपण खीरसुद्धा व्यवस्थित टाकलेली आहे अगोदर. खीरसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे. त्यानंतर डाळ करून घेणार आहोत, भातसुद्धा करणार आहेत. त्यानंतर वांग्याची भाजी. इतकी झटपट सगळं काही केलं स्वयंपाक. गॅस असा रंगीन झाला आणि तुम्ही तर भांडेन बघताना खालचा पसारा, अरे बापरे. तुमच्यासोबत सुद्धा असं होतं का? कारण आपण काय करतो, कोणी पाहुणे यायचे असले का आपलं काही चाललं तर मग आपण आधी ड्रेसवर आहोत. सकाळी सकाळी म्हणलं पण पाहुणे यायचे म्हणलं आपल्या साडी वगैरे घालावं लागणार आहे, तर पण त्या अगोदर आपण काय करणार आहोत, सगळे कामावरून घेणार आहोत. शेवटच्या स्टेपला साडी वगैरे घालून मग तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर ड्रेसमध्ये सुद्धा तुम्ही मला लवकरच बघता. खीर होत आल्यावर आपण टाकलेलं आहे गावरून तो. तर खिरीची पूर्ण रेसिपी बघायची असली तर तुम्हाला मी लिंक लावून टाकते. तुम्हाला तुमचा डेली ब्लॉग कसा असतो हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही बघितला आणि तुम्हाला आवडलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि मला नक्की कळवा तुमचा डेली ब्लॉग कसा असतो आणि या रूटमध्ये मी काही चेंज करू हे सुद्धा मला सांगा. तुम्ही तुमची सकाळ कशी घालवता. आणि काय झालं, सकाळी सकाळी जर देवपूजा केली ना, उठून आपण चहा घ्यायच्या अगोदर आंघोळ आणि देवपूजा, इतका प्रसन्न दिवस जातो ना, काय सांगू तुम्हाला. जसे आपण आंघोळ करतो सकाळ सकाळ, तशी जर देवानं सुद्धा आंघोळ घातली ना, देवांसुद्धा मन खूप प्रसन्न होतं. घरातलं वातावरण एकदम मस्त राहतं. आणि त्यानंतर मुलांना उठवायचं देवपूजा झाल्याच्या नंतर. इतकं छान मुलांना सुद्धा वाटतं आणि घरातल्या सर्वांना छान वाटतं. इतकं असं अप्रतिम घरातलं वातावरण पाहिजे आणि सुंदर स्वच्छता पाहिजे. घरात स्वच्छताच हवी, त्यामुळे लक्ष्मीसुद्धा येत असते. आणि तुम्ही मीठ लिंबू टाकून जर फडची पुसत असता, निगेटिव्ह एनर्जी जाण्यास मदत होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुद्धा तेवढीच मदत होते. आणि डेली केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आमच्या दिवशी असं केलं पाहिजे असं काही नसतं. तुम्ही बघताच आता इकडं तिकडं, आता फोनमध्ये तसं मोबाईलवर सगळंच येते, त्यामुळे आपल्याला सर्व काही घरपोच माहिती होत असते. आता बघा, आता सोमवारी आपली नागपंचमी, आता श्रावण सुरू होणार आहे उद्यापासून, जसं काय नाही का. तर श्रावणमध्ये आपलं जेवढी होईल तेवढी तुम्ही महादेवाची सेवा करा. ती सुद्धा खूप आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. आपलं शरीर चांगलं तर सर्व काही चांगलंच असते. त्यानंतर आपण आता वरनच ते तयारी करणार आहोत. नाही,
हां, वरणच करणार आहोत. तर मी सुद्धा विसरून गेले मला काय करायचं आहे. कारण एवढा मोठा ब्लॉग केला आहे. माझ्या मते ही वांग्याची भाजी चालू आहे. आपलं डाळ झाली, खीर झाली, त्यानंतर आपण भात लावला, तर मेथीची भाजीसुद्धा केली. आपण निवदा घेऊन देवीच्या मंदिरातसुद्धा गेलो होतो. तुम्ही ब्लॉग बघितला. आता इकडं वांगीची भाजी टाकून झालेली आहे आपली झटपट. त्यानंतर आपण चपातीचं पीठ मळून ठेवलं, तर ते तुम्ही बघतानाच. आणि त्यानंतर आपल्या पाहुणे आल्या, मामी, त्यांनी चपात्या लाटण्यास मला मदत केली. आणि त्यानंतर आपण असं पीठ वगैरे सगळं मळून वांगे बिंगे चिरून ठेवलं. तिथं हा ब्लॉग आपला मागं पुढं झालेला आहे. आता आपले पाहुणे जेवण वगैरे करून गेले घरी. त्यानंतर मी बघा किती पसारा करून ठेवलेला आहे. तर तुम्ही बघता म्हणता काही राहडा. आणि आत्ताच तुम्ही स्वच्छता सांगत होता तुमच्या घरात काय पसारा बसायला कुठं जागा नाही. तर बघा, पण मग 10 मिनिटांनी आपलं घर किती क्लीन होतं ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. तर इतका पसारा केलेला होता मी. सगळीकडे कपडे असतं व्यस्त आपले हे. मग आता आपण सांगितलं ड्रेस घातलेला आहे, नंतर साडी घालणार आहोत. तर त्यानंतर सगळं काम आवरलं आपलं, भांडे कुंडे वगैरे. त्यानंतर आपले कपडे धुतले, साडी चेंज केली, पाहुण्याचे म्हणले, आणि लगेच कपडे वाळू घालून यायचं. सगळं आपलं गेटअप झालेलं आहे मस्तपैकी. नसते जेवायची तयारी, सगळं घर सुंदर आवरून झालं मस्तपैकी. आणि आता पाहुणे जेवण करून गेले ते, त्याच्यानंतर हा पसार झाला सगळं घरी. आणि आमच्या आऊ बघा उगं थोडे घेतलेले आहे, त्यांना नाही आवडत कॅमेरा पडायला. आत्ता आपल्याला तयारी केलेली आहे आपण. परत आहे ना, सकाळी पाहुण्यांसोबत त्या अगोदर आपण काय केलं तर कढी भात आणतील. तर मला उपवासच होता. तर म्हणलं आता आपण काय करू, खिचडी करू. आवडलं ताट करून दिलं, खिचडीला घेतलं. त्यानंतर असं करता करता पूर्ण दिवस संपला. त्यानंतर संध्याकाळी, तर संध्याकाळी उपवास असल्या कारणाने मग म्हणलं आता काय करायचं, इडलीत. आज नाही इडलीची रेसिपी थोडी वेगळीच करू म्हणलं इडलीत. आता ना सगळी तिरंगा शूट चालू होता, पण म्हणलं आपला प्रयत्न करून बघू तिरंग्यासारखी इडली होती की नाही. त्यासाठी काय केलं माहिती का, आम्ही इकडं डांगर म्हणतो याला, आणि दुधी भोपळासुद्धा त्याला म्हणते. दोन्ही नाव मला माहीत आहे, पण तुमच्यासोबत शेअर करते आमच्या भागात काय म्हणते त्याला. त्यानंतर थोडासा पालकचेला झटपट एकदम लगेच पाणी टाकलं, दोन्ही भाज्या शिजायला टाकल्या, लगेच इकडं डाळ लावली, संध्याकाळची तयारी. तर बघा आता मला उपवास होता, त्यामुळे मला खूप भूक लागली ती. दुपारचे पाहुण्यांचे जेवण न झालं, ते परत एकदा कढी भाताचं आपण नियोजन केलं तर खिचडीसोबत, ते सुद्धा झालं. असं एकदा दोनदा तीनदा स्वयंपाक झाला दिवसभरात. कारण पाहुणे यायच्या अगोदर आपलं काय झालं, मुलांचा डाबा वगैरे केला, तेव्हाच आपल्याकडे भात ते झालेला होता. आणि आणखीन सुकी एक भाजी तेव्हासुद्धा केलेली होती. तर परत पाहुण्याचं पुन्हा डबल स्वयंपाक झाला होता आपला त्या दिवशी. पण म्हणलं काही भात नाही, चला. तर आता आपलं ही इडली अशी मी केली, पण मुलांना इतकी आवडली नाही इडली की तुम्हाला काय सांगू. पण मुलांना खाताना मी सांगितलंच नाही, मुलांना वाटलं कलरच टाकलेला आहे फूड कलरचा. पण आता फूड कलर नव्हता वापरायचा, म्हणलं आपलं नॅचरल कलर कसं येतो ते बघायचं होतं. तर पालकला ग्रीन कलर येणार इडलीला हे मला माहीत होतं. पण आता हे आपण दुधी भोपळ्याचे फर्स्ट टाईम थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचं, आणि मग लगेच शिजलं मिक्सरला पेरून घ्यायचं. तर एवढं आपलं आहे. तर तोपर्यंत आपल्या डाळ सांबारची तयारी करून घ्यायची शिजूस तर लगेच आपण त्या तयारीकडे जाणार आहोत. आणि तोपर्यंत हे बॅटर इडलीचं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. ते व्यवस्थित आपल्याला फिरून घ्यायचं आहे, कारण आपण रात्री दळून ठेवलं होतं. सकाळी उपवास असल्यामुळे काही इडली वगैरे केली नाही, दिवसभर तसंच राहून दिलं. आता म्हणलं ते स्थिर झालं तर मस्तपैकी, थंड वातावरण, पण याला पेस्ट वगैरे येणार आहे. पालकाची भाजीचा चमचा घेतला, त्याच्यामुळे पालकच पडला आता, काही प्रॉब्लेम नाही म्हणलं. असा डेली ब्लॉग आहे ना. तरी भरपूर काही राहिले तुमच्यासोबत शेअर करायचं, पण आता आपण एकसुद्धा असा ब्लॉग टाकलेला नाही घरातल्या कामाचा. आज फर्स्ट टाईम टाकलेला आहे, पण फोनला आहे ना आपला प्रॉब्लेम झाला आहे. अधूनमधून ब्लर चित्र होतं आहे त्यात नाही का. तर थोडं थोडं बॅटर आपण साईडला काढून घेणार आहोत. एकदम झटपट असा आपला ब्लॉग होता, तरी पण तो 13 मिनटं 26 सेकंदाचा झालेला आहे जवळपास. तरी पण खूप काही तुमच्यासोबत आहे मी शूट केलेलं, पण नाही टाकलं, नको तुम्हाला बोर व्हायला आपल्या व्हिडिओमधून, म्हणून नाही काही शेअर केलेलं जास्त काही. आपला आजचा मला रेसिपी अशी काही सांगायचीच नव्हती, दरवेळेस रेसिपी सांगून सांगून कंटाळा आला होता. आपला 5 दिवसांनी हा ब्लॉग टाकलेला आहे. आपण रविवारी शेवटचा व्हिडिओ टाकला होता महिपती महाराजांचा. तिकडे गेले ते 4 दिवस यात्रा चालू होती. आपण आता जिकडं काही असलं तिकडं जातच असतं नाही का. आता लवकरच आता सप्ताहाला जाणार आहोत, त्याचासुद्धा ब्लॉग तुम्हाला येणारच आहे. अजून त्याला टाईम आहे 4 ते 5 दिवस चालू व्हायला. त्यानंतर जेव्हा जाईन तेव्हा तुमच्यापर्यंत तर माहिती पोचणारच आहे. तर नेक्स्ट थोडी तुम्हाला हिंट देऊन ठेवते. आणि आता याची काही रेसिपी वगैरे मी काही टाकणार नाही, इडली वगैरे त्याची तशी शूट केलेली आहे. पण मग आता ओरली थोडी थोडी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे. आणि नॅचरली पदार्थ तुम्हाला असे खाऊ घालायचे असले मुलांना असं
असं करायचं आणि त्यांना सांगायचं कलर टाकलेला आहे. मग मुलं पागा म्हणते छान आहे. आणि खाऊन झाल्यावर त्यांना म्हणायचं पालकाची भाजी आणि ना याची दुधी भोपळ्याची इडली ती. मग मुलं म्हणते नाही नाही चांगली नव्हती. असं माझ्या मुलांसोबत मी केलं. त्यांना सांगितलं अगोदर कलर खाऊन झालं, म्हटलं नाही ना ती त्याची नव्हती, अशी बनवली ती. तर मला म्हणले काय असं वाटलंच नाही म्हणे मम्मी तू याची इडली. आपण आता काय करणार, इडलीचं भांडं खराब नाही होणार पण आपलं नावच आहे किचन शुभांगी ब्लॉग्स अँड किचन. तर आपण काय करतो, इडलीचं भांड्यात अगोदर लिंबू टाकून घेतो. ते काय होतं, इडलीचं भांडं थोडंसुद्धा काळं होत नाही, एकदम परफेक्टली व्यवस्थित राहतं. तुमचा अनुभव नसेल तर तुम्ही चेक करून पहा. लिंबू टाकल्यावर तुमचं भांडं काळं जरी झालं असलं तर लिंबाची 1-2 फुडी टाकून त्याला ते होऊ द्या आणि मग बघा तुमचं भांडं किती चकाचक होतं आहे. तर असा एकंदरीत आपला दिवसभरातला प्रवास होता. आपण खूप काही गेलं पण काही काही ठिकाणी आपल्याला शूट करता नाही आलं, कारण कॅमेरामॅन सोबत लागतो. प्रत्येक गोष्ट आपण हाताने नाही घेऊ शकत जर आपला डेली ब्लॉग शूट करायचा असला तर. आणि डेली ब्लॉग शूट करते तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझं चॅनल आहे म्हणून सांगते. मी माझे सबस्क्रायबर कसे तयार, माझे आत्ता सध्या 1600 सबस्क्रायबर आहे. माझ्या चॅनलला 1 वर्ष आत्ताच झालेलं आहे. एका वर्षात मी एवढे सबस्क्रायबर कसे केले, काय केलं, तर याचासुद्धा मी जर तुम्ही म्हणले तर नक्कीच त्याच्यावरसुद्धा असा ब्लॉग बनवायचा प्रयत्न करेन. जर कमेंट आली तरच बनवणार आहे, नाही आली तरी पण मला वाटलं तर मी टाकू इच्छिते. तर त्यानंतर आपण खोबरी चटणी करणार होतो. ओलं खोबरं, चणा आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, त्यात कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. दही वगैरे काहीच नाही, एकदम साफ चटणी आणि आपली सांबारचीसुद्धा तयारी. लगेच तेल घालून घ्यायचं, झटपट सांबार तयार करून घ्यायचं. तर बघा मोहरीच तडका द्यायचा, जिरे मोहर घालून घ्यायचं त्यामध्ये. सांबार मसाला, लाल तिखट, आलं लसूणची पेस्ट, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर एवढीची साथ बस, काहीच नको. चिंच वगैरे काहीच नाही घालणार, एकदम सॉफ्ट सांबार करणार आहोत. कारण उपवासाच्या दिवशी जर जेवढं होईल तेवढं मी हलकं खाण्याचा प्रयत्न करते. इडलीच केली होती, चपाती वगैरे काहीच केली नाही. वाटलंच तर थोडासा राईस तुम्हाला घालायचा असला तर घालू शकता. अशी दिनचर्याचं काम मी केलं आहे. आणि माझा आता तयारी झालेली, रात्रीची भांडी वगैरे दाखवली तर खूप मोठा ब्लॉग होईल तुमच्यासोबत, पण नाही दाखवले. पण तुम्हाला दुपारी दाखवलं तर कसं असतंय आपलं महिला मंडळाचं काम दिवसभरात, तरी पण जेंट्स आपलं काय म्हणतात तुम्हाला काय काम असतंय हे तर ऐकायलाच भेटतं नाही का. तर बघा असा आपला डेली ब्लॉग होता आणि शुभांगी ब्लॉगचा आणि किचनचा फर्स्ट ब्लॉग होता हा. तर तुम्हाला कसा वाटला, पुन्हा भेटणार आहोत आपण एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि असेच माझे ब्लॉग नवीन नवीन बघत राहा. तर अशा रेसिपी, तुम्हाला रेसिपी आवडतात का, ब्लॉग आवडतात का, इकडं तिकडं मी नॅचरली वातावरण दाखवतो ते आवडतं ते सुद्धा तुम्ही मला सांगा. आपला हेतू एवढाच आहे का आपल्या चॅनलमधून काहीतरी तुम्हाला शिकण्यात गेलं पाहिजे. आणि मी स्वतः चॅनलच्या बाबतीत खूप काही गोष्टी शिकत आहे. अजून मला परफेक्टली माहीत नाही. माझ्या खरंच शॉर्ट व्हिडिओला खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, कारण माझे 1K 2K 3K 5K जात होते, तर आता सध्या 100-200च व्ह्यू येत आहे. त्याच्यामुळे मला थोडं माझं मन निरागस झालेलं आहे. त्यामुळे मी शॉर्ट टाकलेला नाही आणि त्यामुळे मला लाँग व्हिडिओ मी कालच टाकणार होते तरीसुद्धा टाकला नाही, पण आज मी तुमच्यासोबत तो शेअर केलेला आहे. तर असा एकंदरीचा प्रवास होता आपला ह्या व्हिडिओचा. तर असेच नवीन व्हिडिओ तुम्ही बघत जा. आणि कसा वाटला आहे आपला ब्लॉग, आपल्या चॅनलचा ब्लॉग कसा वाटला आहे तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी व्हिडिओत न स्टॉपली बोलत आहे ना, संगीत वगैरे काही लावलं तर. बघा आता हा अथर्व आहे, अथर्वला खूप भूक लागलेली आहे. तर पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.